नाही हे बघा, आता विलिनीकरणाचा मुद्दा मी अनेक वेळा मांडलेला आहे की अजितदादा ही चर्चा करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही नेता त्या चर्चेत नव्हता, त्यामुळं त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही. आता सवाल काय की दादा गेल्यानंतर जी परिस्थिती बदललेली आहे, आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल, त्यांचे याबद्दल मत काय आहे ते बघावं लागेल. त्याशिवाय आता सुनेत्रा वहिनी आणि त्यांचं कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता ह्या पक्षामध्ये होईल. विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे, समजा विलिनीकरण झालं असतं, अजितदादा हयात असते, विलिनीकरण झालं असतं तर सगळं राज्याचं नेतृत्व अजितदादांकडे देण्यासंदर्भातला काही विचार किंवा अशा काही चर्चा नाही, ती काय मला माहिती नाही, मी नव्हतो ना चर्चेत. परंतु त्यांच्या सांगण्यावरून तसं आहे की पवारसाहेबांनी थांबायचं आणि अजितदादांनी करायचं असं ही मंडळी म्हणतायत. राष्ट्रवादीच्या आक्षेपामध्ये एक समज आज की अशा पद्धतीचं काही उल्लेख करण्यामध्ये की दादांकडे नाही, शशिकांत शिंदे त्या चर्चेत असायचे, परंतु ती चर्चा विशेषतः ही दोन्ही पक्षांच्या जिल्हा परिषद निवडणुकीबद्दल असायची. तर आम्हालाही फोन यायचे किंवा एकत्र जर येत असाल तर एका चिन्हावर लढवा म्हणून आपण गडिंग्लज आणि चंदगडमध्ये हा प्रयोग केला. परंतु ह्या इतपर दादा आमच्याशी काही बोलले नाहीत, हे खरं आहे.